नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार जीकेचा एक्झाम स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व TCS पेपरचे ॲनालिसिस करून या GK ई नोट्स बनवलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या GK ई नोट्स TCS IBPS पॅटर्ननुसार। त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो 350 पेजेस आणि त्याची फीस आहे 211 रुपये। या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता 78 22 81 59 37। या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा, आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल। नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो, तेथे आपण 150 पेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे। म्हणजे TCS एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत, अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत। आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो। बघा मित्रांनो, आज आपण ग्रामसेवकाच्या वेतनाविषयी जाणून घेणार आहोत। पगार म्हटलं की कुठल्याही व्यक्तीचा आवडता विषय। चला तर मग सविस्तर जाणून घेऊया ग्रामसेवकाच्या वेतनाबद्दल। विद्यार्थी मित्रांनो, जून 2023 पूर्वी कंत्राटी ग्रामसेवकाचा पगार होता 6,000। दरमहा 6,000 रुपये ग्रामसेवकाला भेटायचे। त्यानंतर जून 2023ला एक विधिमंडळात बैठक झाली, त्यात असे ठरवले गेले की आता ग्रामसेवकाला दरमहा 16,000 पगार दिला जाईल। जर आपण या भरतीत जर लागलात तर तुम्हाला 3 वर्ष कंत्राटी पद्धतीने 16,000 पगार दिला जाईल। त्यानंतर जेव्हा तुम्ही परमनंट व्हाल तेव्हा आपणास 40,000च्या जवळपास वेतन मिळेल। आता आपण सॅलरी स्ट्रक्चर बघूयात सविस्तर। ग्रामसेवकाचा स्पेस केला असतो 25,500 ते 81,100 इथपर्यंत। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवकाचा मूळ वेतन म्हणजे बेसिक पे असतो 25,500। त्यानंतर पुढील महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्सेस असतात त्यांना 7,905 इतके। त्यानंतर पुढील भत्ता घरभाडे भत्ता म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्सेस तो असतो 4,590। त्यानंतर वाहतूक भत्ता ट्रॅव्हल अलाउन्सेस तो असतो 2,358। बेसिक पे आणि खालील 3 भत्ते मिळून टोटल ग्रामसेवकाला पगार असतो 40,353 इतका। परंतु काही कपातही होते, त्यामुळे तुमची इन हँड सॅलरी असते 37,000च्या जवळपास। अशाच प्रकारची विविध महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करत जा। विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू।